मला सकाळपासून एकही प्रवासी मिळाला नव्हता. मी चिंतेने रिक्षा स्टँडकडे पाहिलं. कानात बायकोचा आवाज घुमत होता. संध्याकाळी काहीतरी घेऊन या हो. आज छोटीनं पहिल्यांदा नवरात्रीचा उपवास ठेवला आहे. इतक्यात एक म्हातारी बाई माझ्या रिक्षाजवळ येऊन म्हणाली, बाळा, मला घरी सोडशील का? ती खूपच गरीब वाटत होती. मनात विचार आला, चल तिला घरी सोडतो. काय माहीत तिच्या आशीर्वादाने एखादा प्रवासी मिळून जाईल. जसं मी तिला तिच्या दारापर्यंत सोडलं आणि परत वळलो, तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझे धाबे दणाणले. कारण नवरात्रीचा महिना होता. लोकांच्या घरामध्ये विविध प्रकारचे पदार्थ तयार होत होते. मंदिरांमध्ये सजावट चालू होती आणि प्रत्येक गल्लीत देवीच्या जागरणाची व गरब्याची तयारी सुरू होती. पण दुसरीकडे आम्हासारखे लोक गरीब होते, जे या पवित्र काळात सगळं महाग झालंय म्हणून त्रस्त होते. मग ते दूध असो, फळं असोत की प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तू. सकाळपासूनच मन खूप उदास होतं. काम जवळजवळ ठप्प झालं होतं आणि वरून माझी रिक्षाही बिघडली होती, जी दुरुस्त करणं अत्यावश्यक होतं. लोक तिची अवस्था पाहून बसण्यास घाबरत होते. आता विचार करत होतो, घराचा खर्च भागवू की रिक्षा दुरुस्त करू. दोन्हीपैकी एकच करता येणार होतं. सकाळी बायकोनं जेव्हा चहा बरोबर कालची सुकलेली चपाती दिली, तेव्हा ती ओठ चावून हळूच म्हणाली, संध्याकाळी काहीतरी घेऊन या हो. आज छोटीनं पहिल्यांदा उपवास ठेवला आहे. माझे हात तिथेच थरथरायला लागले. मी आश्चर्याने आणि थोडं रागाने तिच्याकडे पाहिलं. ती माझी अवस्था जाणून होती, तरी सुद्धा तिनं मुलीला थांबवलं नाही. स्वतःचं समर्थन करत ती म्हणू लागली, छोटीचे बाबा. मी खूप समजावलं तिला, पण ती अजून लहान आहे, हट्टी झाली आहे. म्हणाली की मोहल्ल्यातल्या सगळ्या मुली नव्या बांगड्या व ओढण्या घालणार आहेत आणि मी रिकामी हाताने राहणार. सकाळी सकाळी उठून रडायला लागली. मी एक दीर्घ श्वास घेतला. कदाचित माझ्या लेकीच्या नशिबानेच देवी दुर्गा काही मार्ग दाखवतील. संपूर्ण दिवस मी बाजार आणि मोहल्ल्यात इकडे तिकडे भटकलो की एखादा प्रवासी मिळतो का किंवा एखादं लहानसं काम मिळतं का, पण काही विशेष घडलं नाही. शेवटी थकलो, भागलो आणि परत माझ्या तुटलेल्या रिक्षाजवळ रस्त्याच्या कडेला जाऊन बसलो. माझ्या सभोवतालच्या इतरांच्या सुंदर सजवलेल्या रिक्षा होत्या. पूर्वी माझी रिक्षा अशी नव्हती. मी एका कपड्याच्या दुकानात काम करत होतो. उत्पन्न जास्त नव्हतं, पण आरामात गुजराण होत होती. पण जेव्हा कोरोना आला, दुकान बंद झालं आणि मी बेरोजगार झालो. हळूहळू घरातलं सगळं सामान विकलं गेलं. बायकोने शांतपणे सगळं सहन केलं. ना कधी तक्रार केली, ना कुणापुढं हात पसरवला. देवाने आम्हाला एकच अपत्य दिलं, एक लहानगी, जी आता 10 वर्षाची झाली होती. जेव्हा परिस्थिती सुधारली नाही, कोरोना संपला, तेव्हा बायकोने तिच्या लग्नातले दागिने माझ्या हातात दिले आणि म्हणाली, विनोद, हे विकून एक रिक्षा घे, निदान घरचं पोट भरेल. मी कृतज्ञ नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि ते दागिने घेऊन बाजारात गेलो. जी रक्कम मिळाली त्यातून नवीन रिक्षा नाही, पण एक जुनी तरी उपयोगी रिक्षा मिळाली. मी गेल्या 1.5 वर्षापासून सतत रिक्षा चालवत आहे, पण खर्च पुरत नाहीत. मुलीला प्रायव्हेट शाळेतून काढून शासकीय शाळेत घातलं आहे. आज खूप गरम हवा होती. मी डोकं धरून सीटवर बसलो होतो. तेवढ्यात शेजारच्या रिक्षा चालकाचा कडवट आवाज ऐकू आला, जा आजी, वेळ वाया घालवू नकोस. धंद्याचा वेळ आहे. पैसे नसतील तर रिक्षावाल्यांना का विचारतेस? चालत का जात नाहीस? त्याने अजूनही काही कडक शब्द वापरले, पण माझं मन खचून गेलं. रमेशला मात्र सकाळपासून 12 सवाऱ्या मिळाल्या होत्या. तेवढ्यात माझ्या जुन्या गाडीकडे एक वृद्ध स्त्री आली आणि म्हणाली, बेटा, जरा मला घरी सोडशील का? मी तिच्याकडे नीट पाहिलं. कदाचित भिक्षा मागून घरी परत जात होती. पायात तुटकी चप्पल, हातात फाटलेली पिशवी, कपडे हाताने शिवलेले आणि चेहऱ्यावर दुःखाच्या खोल रेषा. क्षणभर मला माझ्या आईची आठवण आली. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. माझी आई ही अशीच अशक्त आणि दुःखी दिसायची. माझी बायको त्यांची नीट काळजी घ्यायची. कपडे जुने असले तरी स्वच्छ असायचे. मीही माझ्या परीने आईची सेवा करायचो, पण माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे ती कायम चिंता करत असायची. मी लगेच ठरवलं की या वृद्धेला घरी सोडतो. तसंही प्रवासी काही मिळत नव्हती. काय माहीत, या गरीब बाईचा आशीर्वाद मिळाला तर देव कदाचित काही रोजी देईल. मी तात्काळ रिक्षातून उतरलो. तिला हात देऊन बसवलं आणि तिच्या सांगितलेल्या पत्त्याकडे निघालो. ती शहरापासून दूर
एक टुमदार वस्तीत राहत होती, जिथे बहुतेक लोक गरिबीच्या अंधारात जगत होते. मी त्या वृद्ध आईला त्यांच्या दाराशी उतरवलं. त्या माझ्या डोक्यावर हात ठेवून भरभर आशीर्वाद देऊ लागल्या. मी हसून त्यांचे आभार मानले आणि वळून जाणार इतक्यात त्यांनी आपल्या थरथरत्या हातांनी माझा हात पकडला. मी नव्या प्रवाशांच्या शोधात नजरेने इकडे तिकडे पाहत होतो. तेवढ्यात त्या वृद्ध बाईने आपल्या जुन्या पिशवीतून काही पैसे काढून माझ्या हातात दिले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिलो. मी नकार देण्यासाठी डोकं हलवलं तर त्या हसून माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, मला माहित आहे की तूही ताणात आहेस. संध्याकाळ होण्याची वेळ झाली आहे. थोड्याच वेळात देवीची आरती सुरू होईल. वाटतंय तुलाही उपवास असावा. असं कर, घरी जा आणि आपल्या बायको बाळांसोबत देवीची पूजा कर. मी तर एकटीच आहे. आई दुर्गेने जे दिलंय ते माझ्यासाठी खूप आहे. उद्या काय होईल ते आई जाणे. माझी प्रार्थना आहे की आई तुझ्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी भरून टाको. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. जिच्याकडे कोणीही हात नीट करून पाहत नव्हतं, ती बाई एवढ्या मोठ्या मनाची निघाली की स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून मला मदत करत होती. एक क्षणभर माझ्या मनात आलं, हे तर भिकीत मिळालेले पैसे आहेत. काय मी हे पैसे वापरून बायको आणि लेकीसाठी उपवासाचा फळाहार आणू? पण लगेचच माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकीचा चेहरा आला, जिने उपवास धरला होता फक्त या आशेवर की तिचे बाबा आज तिच्यासाठी काहीतरी छान आणेल. मी ते पैसे घेतले आणि त्या वृद्धेला मनापासून धन्यवाद दिले. नंतर मी लवकर बाजारात गेलो. काही फळं, थोडं दूध आणि मिठाई घेतली आणि घरी आलो. बायकोने सामान पाहिलं आणि खूप आनंदली. ती लगेच आरतीच्या तयारीला लागली. माझी मुलगी आनंदाने उड्या मारत होती. संध्याकाळची आरती होण्याची वेळ झाली होती. मी हातपाय धुवून मंदिराकडे निघालो. मंदिरात पूजा करून एका खांबाला टेकून काही वेळ बसलो. तेवढ्यात आमच्या मोहल्ल्यातले शर्माजी काही लोकांबरोबर बोलताना दिसले. ते मोठ्या अभिमानाने सांगत होते की नवरात्रीत त्यांनी वैष्णव देवीच्या मंदिरात भंडारा घातला आहे आणि आज मोहल्ल्याच्या मंदिरात सुद्धा त्यांच्या खर्चातून प्रसाद वाटप होणार आहे. मी दुःख आणि खंत घेऊन त्यांच्याकडे पाहिलं आणि विचार केला, काश शर्माजींना हे जाणवले असते की याच मोहल्ल्यात असे अनेक गरीब लोक गरजू आहेत, जे खऱ्या अर्थाने त्या भंडाऱ्याचे हक्कदार आहेत. जर त्यांनी हे सगळं फक्त दाखवण्याऐवजी अशा घरांमध्ये गुपचूप राशन पोचवलं असतं तर खरंच अधिक पुण्य मिळालं असतं. मी शांतपणे तिथून उठून घरी परतलो. आरतीच्या घंटा वाजू लागल्या आणि आम्ही तिघांनी एकत्र बसून पूजा केली. मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलीला हातानेच फलाहार खाऊ घातला. मग मी खिशातून 100 रुपये काढले आणि मुलीला दिले व म्हणालो, बेटा, हे तुझं बक्षीस आहे. माझी निष्पाप मुलगी एवढ्यानेच खूप आनंदी झाली. नंतर ती आणि माझी पत्नी स्नान करून संध्याकाळच्या आरतीसाठी मंदिरात निघाल्या. मीही पूजा करून मंदिरात गेलो. तिथे सगळे लोक शर्मा काकांची वाहवा करत होते की त्यांच्या घरून किती सुंदर प्रसाद आला होता. शर्मा काका हात जोडून सर्वांचे आभार मानत होते. तेवढ्यात माझी नजर काही मुलांवर गेली, जे प्लेटमधील उरलेला प्रसाद टाकत होते. देवाच्या प्रसादाचा असा अपमान पाहून माझं मन खूप दुखावलं. पण काही बोलणं म्हणजे स्वतःवर संकट ओढावून घेण्यासारखं होतं. माझ्यासाठी तर ती वृद्ध बाई एखाद्या देवीपेक्षा कमी नव्हती, जिने त्या दिवशी माझी मदत केली होती. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस मी एक प्रवासी सोडायला निघालो होतो. तेवढ्याच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने माझ्या रिक्षाला जोरात धडक दिली. प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली, पण माझ्या दोन्ही पायांची अवस्था अत्यंत वाईट झाली. ते चांगले चिरडले गेले होते. लोकांनी मला रुग्णालयात दाखल केलं. काहींनी तिथेच माझी थोडी मदतही केली. माझ्यापेक्षा मला माझ्या जुन्या रिक्षाची काळजी जास्त होती, जी आमच्या घराचा एकमेव आधार होती. कोणीतरी माझ्या पत्नीला याची खबर दिली. ती रडत बिलखत रुग्णालयात पोहोचली. माझी अवस्था पाहून ती पूर्णपणे कोसळली होती. ऑपरेशन करायचं होतं, पण आमच्याकडे काहीच नव्हतं. पत्नीने नातेवाईकांकडे मदतीची याचना केली, पण नवरात्र आणि दिवाळीचं कारण सांगून सगळ्यांनी नकार दिला. रुग्णालयातील एखाद्या दानशूर भक्ताच्या मदतीने माझं ऑपरेशन तर झालं, पण योग्य निगा आणि पोषणाअभावी माझ्या पायांमध्ये संसर्ग पसरू लागला. औषधं इतकी महाग होती की आम्ही ती घेऊ शकत नव्हतो.
काही दिवसांनी रुग्णालयाने आम्हाला सांगितलं की आता घरी जाऊनच देखभाल करावी लागेल. आता मी बिछाण्यावर पडून होतो. माझी लहान मुलगी हे सगळं पाहून घाबरून गेली होती. माझी पत्नी अनिता मोहल्ल्यातल्या बायांकडून मदतीची विनंती करत होती. शासकीय रेशनच्या रांगेत उभी राहत होती, पण कुठूनच काही मदत मिळत नव्हती. मी सरसोट बाई होती. तिला दुनियेचा चलाखीपणाची काहीच माहिती नव्हती. अनेकदा लोक मदतीचं नाटक करून तिची थट्टा करत, अपमान करत आणि ती रडत रडत परत येत असे. मी दिवस रात्र देवाजवळ प्रार्थना करत असे की या दुःखद परीक्षेतून आम्हाला मुक्ती मिळावी. मोहल्ल्यातील मंदिराचे पुजारी आमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून नवरात्रीत देवीची पूजा झाल्यावर उरलेला भोग आणि प्रसाद आमच्याकडे पाठवत. एके दिवशी मी अनिताला सांगितलं, सेठ हरिराम यांच्या घरी जा आणि त्यांच्या बायकोला सांग, शेठजींशी थोडं बोलायचं आहे. हे ऐकून अनिता खिन्न झाली, कारण ती आधीच अनेक घरांमधून रिकाम्या हाताने परतली होती. पण मी आग्रह करून तिला पाठवलं, कारण ऐकलं होतं की शेठ हरिराम या नवरात्रीत मोठा भंडारा करणार आहेत. मला आशा होती की ते काही हजार रुपयांचं राशन किंवा औषधासाठी थोडी मदत तरी करतील, म्हणजे कदाचित मी बरा होईल. अनिता गेलेली बराच वेळ झाला होता. छोटी माझ्याजवळ खेळत होती. अचानक दरवाजा उघडला आणि अनिता ज्या अवस्थेत घरात आली ते पाहून माझं काळीज थरथरू लागलं. तिची चाल डगमगत होती. तिचे विस्कटलेले केस आणि चुरगळलेले कपडे तिच्या सैल झालेल्या चादरीतून स्पष्ट दिसत होती. ती थरथर माझ्यासमोर उभी राहिली आणि मग आपल्या मुठीत घट्ट दाबून ठेवलेले हजारो रुपयांच्या नोटा माझ्यासमोर फेकून रडत रडत आतल्या खोलीत बंद झाली. मी छोटी समोर तिला काहीच विचारू शकलो नाही. माझं मन धडधडू लागलं. मला अनिष्ट घडल्याची जाणीव होत होती. मी ताबडतोब छोटीस सांगितलं, बेटा तू जरा शेजारच्या आंटीकडे जा, त्यांच्या नातवंडाबरोबर खेळ. तीही घरात अनेक दिवसापासून कंटाळली होती, म्हणून परवानगी मिळताच ती शकुंतला काकूंच्या घरी गेली. नेहमी अनिता मला आधार देऊन उठवत असे, पण त्या दिवशी मी खूप हिंमत करून स्वतः ओढत ओढत पलंगावरून खाली उतरलो आणि माझं अपयशी शरीर दारापर्यंत ओढून नेलं. मी जोरजोराने दार वाजवत अनितालाच हाक मारत होतो, पण आतून फक्त तिच्या शिसक्यांचा आवाज येत होता. मी रडत म्हणू लागलो, अनिता तुला तुझ्या मुलीची शपथ, दार उघड, मला सांग काय झालंय, माझं काळीज फाटून जाईल. थोडा वेळ शांतता होती. मग अचानक दार उघडलं. मी आत गेलो आणि तिचे फाटलेलं अंगरखा, गळ्यावरचे ओरखडे आणि जखमी मनगट माझ्या डोळ्यासमोर होते. मी त्या नवरात्रीच्या पवित्र दिवसात त्या राक्षसाच्या घरी गेलेली होती. आता मला काही विचारायचं उरलं नव्हतं. मी सगळं काही समजून चुकलो होतो. अनिता जमिनीवर कोसळून भरभरून रडायला लागली. मी तिला मिठी मारली तेव्हा हिचक्या घेता घेता ती सांगायला लागली, सेठजींच्या घराच्या बायका बाहेर गेलेल्या होत्या, पण त्या नोकराने मला काहीच सांगितलं नाही. जेव्हा मी सेठजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी मला डायनिंग रूममध्ये बसवलं आणि स्वतः निघून गेले. थोड्या वेळाने ते परत आले. मी त्यांच्याकडे मदतीची विनंती केली तेव्हा त्यांनी नोकराला सांगितलं, दरवाजा बाहेरून बंद कर, आणि मला म्हणाले की ते मला मदत करतील, किती हवी असेल तितकी. हे सांगून अनिता हंबरडा फोडून रडू लागली. मला असं वाटू लागलं की माझ्या शरीरातून प्राण निघून चालले आहेत. ती पुढे सांगत होती, मी खूप वेळ पळण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंद होता. देवीची शपथ, यात माझी काहीही संमती नव्हती. जर मला जरासंही वाटलं असतं तर मी दारातूनच मागं फिरले असते. मी माझं 10 वर्षाचं आयुष्य अनितासोबत घालवलं होतं. मला माहीत होतं की ती अशा गोष्टी कधीही करू शकणार नाही, पण मी गरीब होतो. काही बोललो असतं तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. उलट अनिताची अब्रू रस्त्यावर आली असती. काहीही झालं असतं, पण अनिताला मी शेठजींच्या घरी पाठवायला नको होतं. देवीने मला त्या दिवशी मारून टाकायला हवं होतं. मी असहाय्यतेने आणि पश्चाताप भरून रडू लागलो. थोड्या वेळाने आमची मुलगी घरी परतली. आई वडील अशा अवस्थेत रडताना पाहून ती घाबरली आणि जोरजोरानं रडू लागली. आमचं रडणं ऐकून शेजारी राहणाऱ्या शकुंतला काकू घरी आल्या आणि त्याची अवस्था पाहून त्यांचं मन सुन्न झालं. मी मान खाली घालून बसलो होतो. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, विनोद बेटा, तुझी अवस्था पाहून खूप वाईट वाटतंय. सांग, मोहल्ल्यातल्या बायकांना बोलावं का? त्या सेठला धडा शिकू. तो दरवर्षी तीर्थयात्रा करतो, मंदिरात दान देतो, पण दुसऱ्यांच्या सोनाबाईकांची इज्जत राखत नाही. हे ऐकून अनिता दोन्ही हात जोडून रडत म्हणाली, काकू तुम्हाला माझी शपथ, असं काही करू नका, नाहीतर ही लोक आपल्याला मोहल्ल्यातून हकलून देतील. माझी एकच मुलगी आहे. उद्या तिच्या लग्नाच्या वेळी लोक बोट दाखवतील. मी उपासमार, आजारपण, गरिबी सगळं सहन करीन, पण बदनामी नाही. जर दुसरा कुठलाच मार्ग उरला नाही तर आम्ही तिघंही आमचं आयुष्य संपवून टाकू.
अनिता असं म्हणाली तेव्हा काकू घाबरल्या आणि काही वेळ आमच्याजवळ बसून धीर देत राहिल्या. नंतर परत गेल्या. संध्याकाळी त्यांचा मुलगा कामावरून परत आला तेव्हा त्या त्याच्यासोबत थोडं पीठ, तांदूळ, डाळ, तेल घेऊन परत आल्या. त्यांनी अनिताला हिंमत दिली आणि म्हणाल्या, बाळा, तू तुटलेली नाहीस. ही परिस्थिती तुटलेली आहे. हे सगळं एक दिवस नक्की बदलेल. रात्रभर आमच्या डोळ्यात झोपच नव्हती आणि त्या रडत रडत उठून पूजेची तयारी करत होती. आता ती सकाळच्या आरतीपूर्वी स्वयंपाकघरात चूल पेटवत होती. छोटी झोपलेली होती आणि मी गप्प बसून अंथरुणावर एका पुतळ्यासारखा बसलो होतो. अनिता माझ्यासाठी चहा घेऊन आली. माझ्याजवळ बसली आणि म्हणाली, विनोद, हा चहा घे. तुझं हे मौन मला मारून टाकेन. काहीतरी बोल ना. मी उदासपणे माझ्या पत्नीकडे पाहिलं, जिने माझ्यामुळे आपली इज्जत गमावली होती. मी किती निष्क्रिय नवरा होतो की जिला मी स्वतःच्या उपस्थितीतही सुरक्षित ठेवू शकलो नाही. मी तिच्या हातावर हात ठेवत तिला दिलासा दिला. अनिता, मी तुझ्याबद्दल काही चुकीचा विचार करत नाही. मला माझ्या परिस्थितीची लाज वाटते आणि वाटतं काश मी तुला त्या घरात पाठवलंच नसतं. आम्ही दोघं काही वेळ तसंच शांत बसून होतो. थोड्याच वेळात मंदिरातून घंट्याचा आवाज यायला लागला आणि आरती सुरू झाली. मी मनात एक ठाम निर्णय घेतला होता. आता मला काय करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझी मुलगी छोटीला शकुंतला काकूंकडे सोपवली आणि त्यांना सांगितलं, मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चाललो आहे. तिथं मोठी रांग लागते. कदाचित उशीर होईल परतायला. त्यांनी आनंदाने माझ्या मुलीला ठेवून घेतलं. अनिता पूर्णपणे गप्प होती. मी घरातून निघालो आणि अनिता मला मदत करत रिक्षामध्ये बसवायला आली. आमचं ठिकाण होतं त्या भागातलं एक मोठं चौक, जिथं अनेक लोक रस्त्याच्या कडेला बसून भीक मागतात. जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो आणि उतरून बसलो तेव्हा अनिता मला आश्चर्याने पाहू लागली आणि मग अचानक शांत झाली. माझी अवस्था सगळ्यांसमोर स्पष्ट दिसत होती. खराब तब्येत, जखमा आणि जुन्या पट्ट्यांमधून वाहणारं रक्त. आम्ही दोघं पती पत्नी मान खाली घालून काही वेळ तिथंच बसून राहिलो. रहदारी करणाऱ्या लोकांनी आमच्या समोर अंथरलेल्या रुमालावर पैसे टाकायला सुरुवात केली आणि त्याला इतकी लाज वाटली की तिला जणू जमिनीत गाडून घ्यावंसं वाटलं. मी स्वतःहून हात पसरले होते. आमच्या दोघांची जीभ अजूनही शांत होती. असंच बसून बसून संध्याकाळ झाली. आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त भीक मिळाली होती. कोणत्याही स्वच्छ प्रतिष्ठित माणसासाठी हा क्षण खूपच अपमानजनक असतो, जेव्हा त्याला कुणापुढे हात पसरावा लागतो. पण ही आमची मजबुरी होती. कालपर्यंत कोरड्या भाकरीवर जगणारे आम्ही आज या दुर्घटनेनंतर भिकारी झालो होतो. पण हे कमीत कमी एखाद्या दरिंद्याच्या हातून इज्जत गमावण्यापेक्षा 1000 पटीनं चांगलं होतं. आम्ही दोघं गप्पच आमच्या वस्तीत परतलो. शकुंतला काकू आमच्या वाटेकडे पाहत होत्या आणि त्या छोटीला आपल्यासोबत घेऊन आली होती. बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे एवढे पैसे आले होते की आम्ही पोटभर जेवू शकलो आणि थोडंफार वाचलेही. नवरात्रभर हेच सुरू होतं. कधी आम्ही छोटीला शकुंतला काकूंकडे सोडत असू तर कधी तिलाही सोबत नेत असू. मला माहीत होतं की याचा वाईट परिणाम माझ्या मुलीच्या मनावर होईल, पण अनिताने तिला समजावलं होतं की तिने याबाबत कोणाशी काही बोलू नये. एक दिवस आम्ही तिघं, मी, अनिता आणि छोटी फुटपाथवर बसलो होतो. तेवढ्यात आमच्यासमोर एक कार येऊन थांबली. त्यातून जो माणूस खाली उतरला त्याला पाहून माझ्या कपाळावर आठ्या आल्या, कारण तो सेठजींचा मोठा मुलगा होता. तो बहुधा तिथं काही कामासाठी आला असावा. खाली उतरल्यावर त्याने त्याच्या मोबाईलने माझ्या आणि अनिताचे फोटो काढायला सुरुवात केली. तिथे उपस्थित लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो भांडायला लागला आणि म्हणाला, हा माणूस आपल्या मोहल्ल्याचा आहे. मोहल्ल्यातले लोक याची खूप मदत करतात. माझ्या वडिलांनी स्वतः याच्या बायकोच्या उपचारासाठी पैसे दिले होते. पण हा माणूस मुद्दाम इथे बसतो आणि भीक मागतो, कारण त्याने भीक मागणं धंदाच केलाय. त्याचं बोलणं ऐकून काही लोक आम्हाला वाईट साईड बोलू लागले तर काहींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. लोकांनी समजावत त्याला तिथून बाजूला केलं, पण आता लोक आम्हाला शंकेने बघू लागले. माझ्याकडे माझ्या सगळे मेडिकल रिपोर्ट्स होते. मी तिथं उभं राहून लोकांना सांगितलं की मी शॉक म्हणून भीक मागत नाही. मोहल्ल्यातल्या लोकांनी कधीतरी आमची मदत केलीही असेल, पण या बदल्यात माझ्या बायकोशी आणि मुलीशी त्यांनी खूप वाईट वागणूक दिली आहे. जर मी माझ्या ऑपरेशनसाठी पैसे गोळा करू शकलो नाही तर माझ्या दोन्ही पायांना कापावं लागेल. मी खूप काही सांगू इच्छित होतो, पण सांगू शकलो नाही की ज्याने आमची इज्जत पायदळीत उडवली. त्याच्या वडिलांनी माझ्या पत्नीला कशी भयंकर वागणूक दिली होती. इतक्यात तिथं एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक तरुण स्त्री खाली उतरली. ती तिथं जमलेल्या लोकांना म्हणाली, कसला तमाशा केलाय.
एका गरिबाच्या मजुरीवर. सगळे बाजूला व्हा इथून. तिचं बोलणं ऐकून सगळे लोक तिथून निघून गेले. ती स्त्री अनिताला म्हणाली, खास तुमची मदत करण्यासाठी मला इथे पाठवलं आहे, चला माझ्यासोबत. हे ऐकून मी आणि माझी बायको एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागलो आणि मग आम्ही तिच्यासोबत निघालो. तिची गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ जाऊन थांबली. आम्ही तिघंही आश्चर्यचकित होऊन त्या भव्य बंगला पाहत होतो. जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा तिथे एक म्हातारी स्त्री बसलेली होती. तिला पाहून मी पूर्णपणे स्तब्ध झालो. ही तर तीच गरीब म्हातारी होती जी त्या दिवशी भीक मागून माझ्या रिक्षात बसून आपल्या घरी गेली होती, जिने मला भरपूर पैसे दिले होते आणि सांगितलं होतं की काही दिवसात तुझं जीवन बदलून जाईल. ती म्हातारी माझ्याकडे हसत हसत आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून त्या तरुणीला म्हणाली, शालिनी बेटी, हाच तो तरुण आहे ज्याने त्या दिवशी मला घरी पोचवलं होतं. ती महिला जिचं नाव शालिनी होतं, त्यांनी आमचे मनापासून आभार मानलं आणि जी गोष्ट त्यांनी सांगितली ती ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. खरी गोष्ट अशी होती की ती वृद्ध महिला भिकारी नव्हती, तर तिच्या सावत्र मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर तिला घरातून हाकलून दिलं होतं आणि सगळी संपत्तीही हिसकावून घेतली होती. त्यामुळे ती एखाद्या चौकात बसून भीक मागू लागली होती आणि पुन्हा आपल्या जुन्या घरात जाऊन राहत होती. शालिनी ही त्या वृद्धेची सख्खी मुलगी होती जी लग्नानंतर आपल्या नवऱ्यासोबत अमेरिकेला गेली होती. ज्या दिवशी मी त्या वृद्ध आईला तिच्या घरापर्यंत पोहोचवलं त्याच्या दुसऱ्या दिवशी शालिनी आपल्या आईला शोधत शोधत त्यांच्या जुन्या घरापर्यंत आली आणि तिला आपल्या मोठ्या बंगल्यात घेऊन गेली. त्या वृद्धेनं शालिनीला सांगितलं की एक दिवस तिची तब्येत खूप बिघडली होती आणि ती घरी जाण्यासाठी ऑटो किंवा कुठलंही वाहन शोधत होती, पण कोणीच तिला घेऊन जायला तयार नव्हतं. तेव्हाच मी तिला माझ्या रिक्षामध्ये बसवून तिच्या घरी सोडलं होतं. तिचा विचार होता की दुसऱ्या दिवशी मला शोधून ती आपल्या आयुष्यभराची साठवलेली थोडीफार जमापुंजी मला देईन, पण ती 2 दिवसापर्यंत खाटेवरून उठू शकली नाही. तिसऱ्या दिवशी ती मंदिराजवळच्या चौकात आली तेव्हा तिला कळलं की विनोद याचा जोरदार अपघात झाला आहे आणि आता तो अपंग होऊन घरी खाट पकडून आहे. हे ऐकताच मायलेकी दोघीही मला शोधायला लागल्या, पण तोपर्यंत माझी परिस्थिती एवढी खराब झाली होती की मला मंदिराबाहेर बसून भीक मागण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिथे स्थानिक शेटजींच्या मुलाने माझी आणि माझ्या पत्नीची छायाचित्र सोशल मीडियावर टाकली आणि लिहिलं की हा माणूस मुद्दाम वेगळं रूप घेऊन लोकांच्या भावना खेचून त्याचा गैरफायदा घेतो आणि भीक मागतो. अशा फसव्या लोकांपासून सावध राहा आणि यासारख्या बनावट लोकांना मदत करून खऱ्या गरजूंचा हक्क हिरावून घेऊ नका. ही बातमी बघता बघता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा शालिनीनं माझं छायाचित्र तिच्या आईला दाखवलं तेव्हा त्या वृद्ध महिलेनं लगेचच मला ओळखलं आणि आपल्या मुलीला म्हणाली, हाच तो इसम आहे ज्याने त्या दिवशी माझी मदत केली होती. आणि अशा प्रकारे शालिनी आम्हाला शोधत शोधत त्या चौकापर्यंत आली. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एका वृद्ध महिलेला केलेली थोडीशी मदत इतकं मोठं फळ देईल. शालिनी एक सामाजिक कार्यकर्ती होती आणि ती एका मोठी संस्था चालवत होती ज्याद्वारे ती शेकडो गरजू कुटुंबाची देखभाल करत होती. हे सगळं ती आपल्या दिवंगत वडिलांची शिकवण पूर्ण करण्यासाठी करत होती. शालिनीने माझा उत्तम उपचार करून घेतला आणि अवघ्या 2 महिन्यातच मी पुन्हा माझ्या पायांवर उभा राहिलो. मी चांगल्या दिवसात मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं होतं. माझी तब्येत सुधारताच शालिनीने मला तिच्या संस्थेत सामाजिक कार्यकर्ता म्हणून ठेवले. माझ्या पत्नीनेही शालिनीच्या घरी नोकरी धरली आणि ती आता त्या वृद्ध आईची लीलावती बाईंची सेवा करत होती. जेव्हा जेव्हा मी शालिनी बरोबर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी जातो तेव्हा माझ्या आतून एक आत्मिक आनंद उमटतो जो मी शब्दात सांगू शकत नाही. जर ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांनी गरजूंना मदत करायला सुरुवात केली तर ना कोणी उपाशी झोपेल, ना कोण गरीब आणि असहाय्यतेने आत्महत्या करेल. वाईट वेळ ही एक परीक्षा असते जी चांगल्यानाही वाकवून टाकते. अशाच प्रकारे 5 वर्ष उलटून गेली. माझी मुलगी आता 15 वर्षाची झाली होती आणि एका उत्तम शाळेत शिक्षण घेत होती. एके दिवशी आम्हाला माहिती मिळाली की काही निकाम्या मुलांनी एका वृद्धाला कचऱ्याच्या ढिगारावर फेकून दिला आहे. स्थानिकांनी आमच्या संस्थेचा नंबर शोधून आम्हाला बोलावलं. मी माझ्या 2 सहकाऱ्यांसह ॲम्ब्युलन्समधून तिथं पोहोचलो. जेव्हा आम्ही त्या कचऱ्याच्या ढिगारात अडकलेल्या आजारी आणि बेशुद्ध वृद्धाला सरळ केलं तेव्हा माझ्या अंगातून थरथर झाली. तो कोणी दुसरा नव्हता तर आमच्या मोहल्ल्यातला तोच अत्याचारी माणूस सेठ हरिराम होता, ज्याला सगळेजण शेठजी म्हणायचे. ईश्वराच्या न्यायाच्या तराजूने आपला निकाल देऊन टाकला होता.
माझ्यावर, माझ्या पत्नीवर आणि कितीही असहाय्य लोकांवर केलेल्या अन्यायाचे फलित सेठ हरिरामला या धर्तीवर मिळाले होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी एक गरीब आणि लाचार माणूस होतो. बदला घेऊ शकलो नाही, पण देवाच्या दरबारात न्याय मिळालाच. ही गोष्ट आपल्याला हेही शिकवते की कधीही कुणाची मदत करण्यास मागे हटू नका, कारण छोटीशी मदतही केव्हा मोठं फळ बनवून परत येईल सांगता येत नाही. आणि जे लोक दुसऱ्यांवर अन्याय करतात त्यांना ईश्वराच्या दरबारात नक्की न्याय मिळतो, जरी तो उशिरा मिळाला तरी. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.